नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला प्रथम वर्षीय प्रशिक्षणार्थी आहे. तर माझं नाव शुभम श्रीकृष्ण सरगटे, वर्ग 8वा, भूगोल विषय. तर तुम्हाला भूगोल विषयामधला 6वा पाठ भूमी उपयोजन हा शिकवत आहे. तर चला आपल्या पाठाला आपण सुरुवात करूया. दिनांक 31/7/21, वर्ग 8वा, विषय भूगोल. घटक भूमी उपयोजन. आणि उपघटक जमिनीची मालकी व मालकी हक्क. तर आपला विषय भूगोल आहे. घटक भूमी उपयोजन, उपघटक जमिनीची मालकी व मालकी हक्क. तर मुलांनो, आपण दिवस भराची कामं वेळी पूर्ण करत असतोच. तर आपण थोडस मागील पाठावर थोडी उजळणी करून घेऊया. कालावधीत आपण काय काय शिकलो, कसं शिकलो, काय शिकलो. भूमियोजन मध्ये आपला पाठ चालूच आहे. त्याच्यात प्रस्तावना होती. त्या प्रस्तावनेमध्ये आपण काय काय शिकलो. तर पुढच्या घरात आराखडा का घेतला होता आपण, आणि आराखड्यात पुढील व्यवस्था, कोणकोणत्या दिशा आहेत, स्वयंपाकाची व्यवस्था, अंगण, बैठक व्यवस्था इत्यादी आराखडा तयार झाल्यानंतर मुद्द्याची चर्चा पण केली. या म्हणजे प्रत्येक गोष्टी जागा ठरवून आपण घरात वापरतो. तर याचं कारण काय? तर व्यवस्थेची जागा ठरलेली नसेल तर काय होईल सांगू शकेल? आपण दुसऱ्याच्यानी भौगोलिक स्पष्टीकरण पण बघितलं. आपण व्यावसायिक, निवसायी क्षेत्र, मोकळी जमीन, मनोरंजन, भूमी उपयोजना, शेतजमीन, भूमी उपयोजनाचे प्रकार, वनजमीन. ते प्रकारामध्ये काय काय आहे? गायरान आहे. गायरान कशाला म्हणतात? तर खेड्यागावात एक हे असते, जिथं सर्व गावातले ढोरं एका जागी जमा होतात. जेव्हा तो एक माणूस चाऱ्याला नेते आणि तिथं जाऊन तिकून म्हणजे संध्याकाळी जेव्हा ते येतात, तेव्हा ते गावाच्या बाहेर असते. एक म्हणजे सर्व मोकळी जागा असते. तिथं सर्व एका जागी बसलेले असतात. तिथं गाय चारा असतो. त्याला गायरान म्हणतात. तर माळरान पण म्हणजे गाय चारा आणि माळरान एकच.
गायचारा आणि पांढरा. तर भूमी उपाययोजना बघितल्या. त्याच्यातनी व्यावसायिक क्षेत्र बघितलं. व्यावसायिक क्षेत्रामध्ये काय काय असतं? बँका, दुकाने, कार्यालय, निवासी क्षेत्रे, नियोजित शहरे, मनोरंजनाची ठिकाणं, हा मिश्र व भूमी उपायोजन, संक्रमण व प्रदेश उपनगरे. जरा विचार कर जा बरं थोडंसं. आपण विचार पण केला होता आणि थोडी जपान आणि भूमीमध्ये उपाययोजना हे पण सांगितलं होतं. तर आपला टॉपिककडे आपण वळू थोडंसं. आज जो आपला तुम्हाला जो टॉपिक शिकवणार आहे तो टॉपिक आहे जमिनीची मालकी व मालकी हक्क. जमिनीची मालकी म्हणजे आणि मालकी हक्क याच्यात डिफरन्स काय आहे मी सांगू शकेन? तर जमिनीची मालकी असते जो जमीन विकत घेतो, म्हणजे शेत जो शेत विकत घेतो त्याला मालकी हक्क असे म्हणतात. त्याला मालकी हक्क असे म्हणतात. आणि मालकी हक्क हे जो विकत घेतो त्याच्या नावाने होतं त्याला मालकी हक्क म्हणतात. समजला दुसरं? मालकी हक्क आणि व जमिनीची मालकी हक्क व मालकी हक्क यातला मला डिफरन्स समजला. आपण 1 एकर 2 एकर कोणी पण आता विकत घ्यायची असली तर घेतोच. तर 7/12 उतारा असते त्याला मालकी हक्क. आणि जो ऑनलाईन कागद निघतो त्याला काय म्हणतात? 7/12. तो 7/12 कसा आहे? तो तुमच्या पुस्तकात आहे दिलेला 6.2 मध्ये बघा. तो कसा वाचायचा, काय वाचायचा, भूमी उपाययोजना, जमिनीचा वापर कसा करायचा, कसा कुठपर्यंत आहे, त्याचा उतारे आणि मोजणी मापन, ते कसे येतात लोक. आणि तुमची मोजणी आता एखाद दिवशी आपल्याला अर्ज करावा लागतो, काय करावा लागतो, अर्ज केल्यावर ते किती दिवसांनी ते तारीख देतात. हा त्याच्यावर आपल्याला खूप साऱ्या योजना भेटतात. त्या योजनेचा लाभ आपण घेत असतो. ते कच्यानुसार 7/12. 7/12 त्या 7/12वर भरपूर काही भेटतं. जेवढ्या शासनाच्या योजना असतात शेतीच्या नुसार 5 एकरामध्ये आलं की 7/12 आला. कोणताही असो, कोणतीही योजना आली 7/12 आला. हे पण मालूम असायला पाहिजे आपल्याला. तर भूमी योजनामध्ये जमिनीचा वापर कसा होतो, कसा केला जातो हे आपण पाहिले. जमिनीची मालकी व खाजगी किंवा सरकारी. खाजगी म्हणजे जमीन खाजगी आणि मालकी याच्यात डिफरंट काय? हे खाजगी असतो आणि त्याच्या विरुद्ध एक मालकी आपण जे बघितले सगळे. याच्यात आणि याच्यात डिस्टन्स काय? चला सो हे जे खाजगी आहे हे खाजगी म्हणजे आपण जे आवरून घेतो. म्हणजे आता एखादी जमीन असते, आता म्हणजे कोणत्याही गावात एक बरड असते, म्हणजे तिथं काहीच नसते, निव्वळ गोठे असतात.
गोटे असतात आणि तिथं असते थोडीशी जमीन असते अशी वावरलेली, ती एक संस्थेची असते असं काही असते ते तिथं असते. आणि तिथे आवरून घेतलं म्हणजे असं कंपाऊंड ठोकलं की आलं. कंपाऊंड ठोकलं की ते ती खाजगी, ती त्याची ती खाजगी. आणि मालकी तर तुम्हाला सांगितलं, जमिनीची मालकी 7/12, त्याच्या नावानं 7/12 त्याची जमीन त्यानं विकत घेतलेली, हे त्यानं ताबा केलेली, खाजगी प्रायव्हेट. म्हणजे हे जे आहेत दोन्ही सरकारच्या, पण हे विकत नाही घेतलेली ही संस्थेची आणि ही त्याची स्वतःची. त्याचा कर नाही भरावा लागत, त्याचा कर भरावा लागतो सरकारला, त्याला मालकीचे हक्क म्हणतात. तरी आता कर भरावा लागते. फक्त एवढा आहे, हे वन विभागाच्या खात्यात असते. वन विभागाने जेव्हा ते झाडे झुडपं जे लावतात वावरात, त्यांची क्षेत्रफळ असतात, ते काहीतरी क्षेत्र असते त्यांचं आपापल्यानुसार, ते क्षेत्रफळ असतात त्यांच्यानुसार ते असते. आणि मालकी पण तशीच. तर 7/12 नोंदणी महसूल खात्यावर असते. महसूल खातं, महसूल खात्यामध्ये काय काय असते कोणी सांगू शकेल? महसूल महसूल खात्यामध्ये तुम्ही सांगू शकेल? नंबर 1 सांगा. तर महसूल खात्यामध्ये आपल्या शेतीची जो मालकी हक्क जो विकत जागा घेतो त्या शेतीचे नकाशे तिथं मिळतात. 2 नंबर, शेतीचे मोजमापणी जे आपण अर्ज करतो, कुठं करतो? महसूल खात्यात करतो. आणि तिथं मोजमापणी कुठं होते? तिथंच होते, म्हणून तिथं. म्हणजे शेतीची सर्व कामे मोजमाप इत्यादी. कसं म्हणजे पाटबंधारे कुठून आले ना, ज्या एका वावरातून त्या वावरात जायला रोड कुठून द्यायचा, काय द्यायचा, हे ठरवतं. म्हणजे यांच्याजवळ ऑलरेडी नकाशे असतात, पण कोणी असते कोणी जाऊ देत नाही, त्याचा वेगवेगळा प्रॉब्लेम असते तो असो. पण त्याच्यासाठी हे निवडलेलं असते, कारण की त्यासाठी असतो. आणि 7/12 उताराच्या जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजते. म्हणजे आता असं असते, ज्याची एकापरी नावानं दुसऱ्याचे असते हे करते, म्हणजे कोणी कोणी ताबा करून घेते, म्हणजे ज्याच्या नावानं असलो तो बी. ते कसं असते, 7/12 उतारावरची जमिनीवरची मालकी हक्क कशाला म्हणतात? आपण बघितलं मालकी हक्क जो विकत घेतो तो, पण कोणी कोणी तिथे दुसरा ताबा करतो, नावानं दुसऱ्याचे असते आणि ताबा वेगळाच करतो. असं नसते, पण ते कोणी कोणी असतात. त्यासाठी हे समजते, ते 7/12च समजते याच्यावरी. 7/12 ऑनलाईन असते. हा जो 7/12 ऑनलाईन मिळतो, आपला गट क्रमांक सांगितला शेतीचा की त्याच्यानुसार गट क्रमांक, नाव, गाव आणि पुण्या क्षेत्रात आहे हे जर सांगितलं तर हा 7/12 निघून जातो. हे म्हणजे आपल्या तलाठीजवळ सांगावं लागतं. 8 हे फक्त इथंच मिळतं. उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिले जाते. बरोबर आहे ना? शासकीय अभिलेख उतारा दिलाच जातो. क्रमांक 7 व क्रमांक 12 या जमिनीचा मालकी हक्कासंबंधीचा कायद्यातील विशेष कलमे आहेत. हे कलमे आहेत. क्रमांक 7 क्रमांक 12 ही जमिनीच्या मालकी हक्कासाठी कायद्यातील विशेष कलमे आहेत. तर 7/12 उतारा म्हणजे जमिनीची एक प्रकारची आसरा होय. काय होय सांगू शकेल? आता सांगितलं, 7/12 उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा. आरसा
आपला आरसा नाही बरं, समोसा आपला आरसा. आसरा. आरसा नाही, आसरा आहे. आरसा, सॉरी, आरसा आहे. जी पहिचान, आपली ओळख. जो खेड्यागावात जातो त्याला भरपूर ओळख असते. ज्याचा सातबारा आहे, म्हणजे म्हणतात ना वावर आहे तर पावर आहे, तसा आहे. समजून जा. सात तर या कारण म्हणजे उतारा वाचून प्रत्यक्ष जमीन, उतारा वाचून प्रत्यक्ष जमीन नदेना जातं, आणि जमिनीचे संपूर्ण अंदाज आपल्या घर बसल्या जागी मिळू शकतो. तर महसूल खात्याचा एक रजिस्टर मध्ये जमीन धारकाची मालकी, हक्क, कर्जाचा बोजा. आता SBI मध्ये तसंच 7-12 दिवसात कर्जच मिळत नाही. हे मालूम असेल का? आहे का सर्वांना मालूम असेल? हा, मालूमच असेल. शेत जमिनीचे हस्तांतरण, त्यातील पिकाखालील क्षेत्र यांचा समावेश असतो. त्यापैकी गावाचा नमुना 7, नंबर 7, गावाचा नमुना नंबर 12, नमुना उतारा तयार होतो. तर म्हणून त्या उतार्याला सातबारा, म्हणजे सातबारा उतारा असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? म्हणजे नंबर 7, आणि नंबर 12 काय म्हटलं जातं याले? सातबारा उतारा. सातबारा. तर सातबारा कसा असतो? तर प्रत्येक जमीन महसूल व्यवस्थापनासाठी या गावाच्या तलाठ्याजवळून हे गाव नमुने असतात. म्हणजे जो आपल्या हर एक गावचा जो तलाठी असतो, त्या तलाठ्याजवळ सातबारे उतारे नेहमी त्यांच्याजवळ लिहिलेलं असतं, आणि त्यांच्याजवळ सर्व पहिचान असते. म्हणजे त्या गावाची किती लोक आहेत, काय आहेत, कसं आहे, आणि जेवढी शेतीचे कामे असतात सातबाऱ्या उतार्यात त्यांच्याजवळ लिहिलेलं असतं. तलाठ्यात तलाठी असतात आपल्या गावाचे ते. तर अशा प्रकारे आपण हा भूमी उपाययोजनामधला जमिनीची मालकी व मालकी हक्क बघितला, आणि तुम्हाला समजावून पण सांगितला. तर आपण पुढच्या तासिकेला बघू सातबारा उतारा कसा वाचायचा. त्याच्या अगोदर आपण थोडीशी तुम्हाला हे देतो, क्वेश्चन देतो, स्वाध्याय होमवर्क घ्यावे. त्या तासिकेला यायच्या हे करून आणा, होमवर्क करून आणा. सातबारा कसा असतो? सातबारा कुठं मिळतो? आणि सातबाऱ्यापासून फायदे काय आहेत? तर अशा प्रकारे हा होमवर्क आहे.
होमवर्क आहे अशा प्रकारे आज लिहून आणा. धन्यवाद.